महाराष्ट्र माझा, प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत. 15/9/2022 पासून पुणे जिल्हा परिषद मोर्चा आणि धरणे आंदोलन करण्यात येत आहे. यामध्ये काही मुद्द्यांवर हा मोर्चा असणार आहे, ज्यामध्ये अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका आणि मदतनीस या शासनाच्या कर्मचारी आहे. शासन त्यांचे मालक आहे. एकात्मिक बाल विकास सेवा योजना ही आस्थापन आहे. अंगणवाडी कर्मचारी यांचे कामाचे स्वरूप पाहता ते अर्धा वेळ नसून पूर्ण वेळ काम करतात. अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या मोबदल्याला मानधन म्हणता येणार नाही, तर ते वेतन आहे, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने रिट पिटिशन क्रमांक 3115/2022 मध्ये दिलेला आहे. अंगणवाडी कर्मचाऱ्यांची नेमणूक संविधानाच्या शिक्षण, आहार आणि पोषण विषय घटनात्मक तरतुदींची अंमलबजावणी करण्याकरिता करण्यात आली आहे. एकात्मिक बालविकास सेवा योजनेसारख्या तात्पुरत्या योजनेचा अंगणवाडी महिला आणि बालविकास विभाग शासन निर्णय क्रमांक A22/2001 प्र. क. 146 कार्य 6 दिनांक 2/1/2002 च्या शासन निर्णयानुसार एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत पर्यवेक्षकांच्या एकूण मंजूर पदांपैकी 50% पदे उत्तीर्ण असलेल्या आणि 10 वर्षे मानधनी सेवा झालेल्या सेविकांमधून भरण्यास मान्यता देण्यात आली. वरील शासन निर्णयानुसार A22 योजनेत पर्यवेक्षकांची जी पदे रिक्त आहेत ती पदे विनाविलंब पात्र अंगणवाडी सेविकांमधून भरण्यात यावी. पद भरताना अंगणवाडी सेविकांचे वय आणि शिक्षणात कोणताही बदल करण्यात येऊ नये, तसेच इत्यादी मागण्यांबाबत सेविकांमधून आंदोलन करण्यात आले. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या खुल्या पत्रावरील त्यांच्या संकल्पनेतील हा पक्ष, या पक्षाची आपल्या रायगड जिल्ह्यात वाटचाल जोमाने चालू आहे. प्रथम मी तालुका अध्यक्षपदी माझी जेव्हा वर्णी लागली, त्यानंतर मी खालापूर तालुक्यामध्ये प्रचंड सर्व वाड्या वस्त्यांवरती पक्षाचा प्रचार प्रसार करून संघटना बांधणी केली. नंतर माझ्या कामाची पोचपावती म्हणून जिल्हाध्यक्षाने मला रायगड जिल्हा युवक अध्यक्षपदी मला बढती दिली. त्यानंतर संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये बाबासाहेबांच्या संकल्पनेत हा पक्षाचा प्रचार आणि प्रसार करण्याचं काम आम्ही प्रत्येक गाव, वस्ती, वाड्यांवरती जाऊन अखंड रायगड जिल्ह्यामध्ये त्यावेळेस केला. आजच्या या नवीन आमच्या प्रक्रियेमध्ये म्हणजे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या नवनिर्वाचित पक्षांतर्गत निवडणुका पार पडत असताना संपूर्ण महाराष्ट्रात संपूर्ण राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर झाल्यानंतर, महाराष्ट्र कार्यकारिणी जाहीर झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्राच्या जिल्ह्यांमध्येही हा कार्यक्रम चालू असताना रायगड जिल्ह्यात हा कार्यक्रम पक्षश्रेष्ठीने दिल्यानंतर आज सुधागडपाली येथे पक्षाची कार्यकारिणीची सभा पार पडली. इथे पक्षाच्या निवडणुकीच्या माध्यमातून विविध तालुक्यातील, शहरातील सर्व पदाधिकाऱ्यांना त्यांच्या पदावर सगळ्यांची वर्णी लागली आणि त्यानंतर याच ठिकाणी जे आमचे निवडणूक अधिकारी आहेत बर्वे साहेब यांच्या समोर आणि जगदीश गायकवाड जे आमचे कोकणाचे नेते आहेत, जिल्ह्याचे नेते आहेत, आमचे वरिष्ठ नेते आहेत, त्यांच्या आशीर्वादाने आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली इथे कार्यक्रम पार पडल्यानंतर या ठिकाणी मला युवक अध्यक्ष रायगड जिल्हा या पदावरून माझी पुन्हा एकदा बढती करून मला रायगड जिल्हा अध्यक्षपदी माझी नियुक्ती केली. तर रायगड जिल्हा अध्यक्षपदी नियुक्ती केल्यानंतर खऱ्या अर्थाने मी असं सांगेन की मुंबई रिजनच्या बाजूला असलेला रायगड जिल्हा, या जिल्ह्यामध्ये प्रचंड प्रमाणात कारखानदारी वाढलेली आहे. डेव्हलपमेंट प्रचंड प्रमाणात या ठिकाणी आहे. नवीन येऊ घातलेला पनवेलचा एअरपोर्ट असेल, या सर्व कारणास्तव इथे मोठ्या प्रमाणात नोकऱ्या आणि व्यवसाय उपलब्ध झालेला आहे. मी खऱ्या अर्थाने या रायगड जिल्ह्यामध्ये यापुढे या पदावर जबाबदारीने काम करत असताना या जिल्ह्यातील आपले जेवढे कार्यकर्ते आहेत, हे कार्यकर्ते नोकरीच्या माध्यमातून, व्यवसायाच्या माध्यमातून सक्षम कसे होतील आणि पक्ष खऱ्या अर्थाने ताकदवर कसा बनेल आणि पक्षाच्या माध्यमातून सर्व गोरगरिबांची कामं आम्हा सर्व पदाधिकाऱ्यांच्या, माझ्या हाताखाली काम करणारे जेवढे पदाधिकारी असतील, जेवढे शहराचे, विभागाचे, तालुक्याचे, रिपाई पक्ष संघटना वाढीच्या दृष्टीने जे काही आपण पायाला भिंगरी लावून या ठिकाणी फिरताय, कशा पद्धतीचा आजचा हा कार्यक्रम होता आणि पुढचा संघटनासाठी कशा पद्धतीनं दौरा असणार? खरं तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा जो पक्ष आहे, हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतला पक्ष आहे आणि हा पक्ष संबंध महाराष्ट्रात टिकावा, रायगडमध्ये टिकावा, या कोकणामध्ये टिकावा म्हणून आम्ही सातत्याने, मी सहकुटुंब, सहपरिवार आणि माझे सहकार्यकर्त्यांसह या प्रक्रियेत उतरलेलो आहे. मला या रायगड जिल्ह्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या रिपब्लिकन पक्षाचे किमान 25,000 सदस्य
तयार करायचे आहेत. पनवेलमध्ये विद्याताई गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली 5,000 सदस्य तयार झालेले आहेत. कर्जतमध्ये धर्मानंदच्या नेतृत्वाखाली 1,000 सदस्य तयार झालेले आहेत. त्याचप्रमाणे प्रत्येक तालुक्याला मी 1,000चा टार्गेट दिलेला आहे. तर अनेक तालुक्यामध्ये कार्य करण्याच्या प्रक्रिया सुरू आहेत. आज या ठिकाणी ॲडव्होकेट बी के बर्वे निवडणूक निर्णय अधिकारी केंद्रीय यांच्या उपस्थितीत या जिल्ह्याची आणि तालुक्याच्या कार्यकारिणीची निवड आणि निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्यात आलेली आहे. खरं तर या कार्यक्रमाला आवर्जून मुंबई प्रदेशचे अध्यक्ष सिद्धार्थ कासारे साहेब उपस्थित राहिले. आमचे ॲडव्होकेट बर्वे साहेबांनी जी केंद्रासाठी ही जी सगळी प्रक्रिया राबवलेली आहे, खरं तर महाराष्ट्रातून नव्हे तर जगभरातून त्यांचा कौतुक होत आहे. आठवले साहेबांनी ती त्यांच्यावर जबाबदारी दिली, पण टेक्निकली काम जे ॲडमिशन असतं ते साहेबांनी ॲडमिन वापरलं आणि अत्यंत चाणक्य पद्धतीने ज्याला म्हणतात की कुठल्याही पक्षाची अशी घटना नाही अशी बाबासाहेबांच्या पक्षाची घटना तयार करण्याचं काम ॲडव्होकेट बी के बर्वे साहेबांनी केलं. आणि त्या घटनेच्या आधारात आज आपल्या पक्षाला, बाबासाहेबांच्याच पक्षाला, जो बाबासाहेबांच्या पक्षाचा पूर्वी सूर्य सिम्बॉल निशाणी होती, तो निशाणी प्राप्त करण्यासाठी बी के बर्वेने आपली झोली देखील पाठीवर टाकलेली आहे आणि स्वतःच्या खर्चाने संबंध देश फिरतात. आणि ही मला विश्वास आहे की त्यांच्यासोबत सतीश निकाल जे आहेत, अनेक ॲडव्होकेट प्रवीण मोरे आहेत, अनेक लोक काम करतात. परंतु प्रक्रियाची जी सुरुवात झाली, एकेकाली हा रिपब्लिकन पक्ष जो रसातलाला गेला होता तो पक्ष पुनर्जीवित करण्याचं काम रामदास आठवलेंच्या नेतृत्वाखाली ही सारी मंडळी करत आहे आणि त्यांना हातभार लावण्याचं काम आम्ही करण्याची भूमिका घेतलेली आहे. म्हणूनच पनवेलच्या नगरसेविका शिक्षण सभापती विद्याताईंवरती जबाबदारी दिली, कारण मी जिल्हा, कोकण आणि महाराष्ट्रात फिरत असतो. तर पनवेलमधून कमीत कमी 5,000 आपल्या तालुक्याचे सदस्य झाले पाहिजेत. 2,000 सदस्य त्यांचे रेडी झाले. त्यांच्या कामाची पद्धत देखील बी के बर्वे साहेबांनी देखील त्यांची प्रशंसना केलेली आहे. आणि मला विश्वास आहे की या जिल्ह्यामध्ये ज्यांच्यावर आता आपण नेतृत्व दिलेलं आहे, उदाहरणार्थ नरेंद्र गायकवाड, मोठे वेणगाव येथील आयुष फार्मा हाऊस, जिथे तुम्ही घेऊ शकता तुमच्या परिवारासह सुट्टीचा आनंद. निसर्गाच्या सानिध्यात आणि कर्जत शहरापासून अवघ्या हाकेच्या अंतरावर असलेलं आयुष फार्मा हाऊस पर्यटकांसाठी सज्ज आहे. राहण्याची व जेवणाची उत्तम प्रकारे सोय, तसेच स्विमिंग पूल, रेन डान्स, एसी रूम, खेळण्यासाठी ऐसपैस जागा, गेम आणि आकर्षक गार्डन तसेच सर्व सोयी सुविधा उपलब्ध. पत्ता मोठे वेणगाव, कर्जत, रायगड. बुकिंग साठी संपर्क भाई गायकार 88 88 38 11 11, अभिषेक गायकार 88 88 37 11 11, अवंतिका गायकार 77 20 04 56 78. तुमच्या परिवार आणि मित्रांसोबत सुट्टीचा आनंद घेण्यासाठी आत्ताच बुक करा आयुष फार्म. महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी.